नोव्हेंबर 2025 ची बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। यामुळे आपल्याला लक्षात येईल की प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतात। त्यामधील पहिला प्रश्न आहे, मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। कारण मॅकडुगलच्या वर्गीकरणात आत्म आदर किंवा आत्मप्रतिष्ठा ही प्रवृत्ती आत्मनिष्ठ घटकामध्ये येते। पुढचा 62वा म्हणजे आपल्या व्हिडिओचा प्रश्न दुसरा, शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय। शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे। व्हिडिओ पॉज करून आपण परत एकदा वाचू शकता। तर याचे योग्य उत्तर आहे वुडवर्थ। पुढचा प्रश्न 63वा, विस्मरणाची अनेक कारणे आहेत। मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकावर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात। अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो, तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो। यालाच रिकामी जागा असे म्हणतात। म्हणजे यामध्ये आपल्याला मूळचा अनुभव आणि नवा अनुभव हे एकमेकांना बाधक ठरतात असं होते, तर मग त्याला काय म्हणतात। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुरोगामी निरोधन। म्हणजे जेव्हा जुना अनुभव नवीन अनुभवास किंवा अध्ययनात अडथळा ठरतो तेव्हा त्याला पुरोगामी निरोधन म्हणतात। पुढचा प्रश्न आहे 64वा, खाली दिलेल्या अध्ययन विषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या योग्य जोड्या लावा किंवा योग्य क्रम ओळखा। तर येथे आपल्याला दिसेल संयोजनवादी उपपत्ती, थॉर्नडाईक, अभिजात अभिसंधान उपपत्ती म्हणजे सरळ दिले पावलाव, साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर आणि मर्मदृष्टी उपपत्ती कोहलर। या पद्धतीने उपपत्त्या मांडलेल्या आहेत। पुढचा प्रश्न, विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो, या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामध्ये अंतर्भूत आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आकलन। येथे नियम सांगणे, स्पष्ट करणे हे बोधात्मक पातळीवरील आकलन या उद्दिष्टामध्ये येते। प्रश्न 66वा, विद्यार्थ्याची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने रिकामी जागा ही कसोटी तयार केलेली असते। तर अशा वेळी आपण व्हिडिओ पॉज करून परत एकदा प्रश्न वाचू शकता, कारण यामध्ये बालमानसशास्त्र यामधील प्रश्न सहसा एका वाचण्यामध्ये कळेलच असं नाही, म्हणून परत प्रश्न वाचावा लागतो। त्यासाठी आपण व्हिडिओ पॉज करू शकता। तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रमाणक कसोटी, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न 67वा, अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवितो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, साधक अभिसंधान। पुढचा प्रश्न आहे, रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय। खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यापैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे। तर याचं उत्तर योग्य आहे पर्याय क्रमांक 3, रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते, हे असत्य आहे। त्याचे कारण असे की रुब्रिक परिस्थितीनुसार लवचिक असू शकते, स्थिर नाही। पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते। कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते, हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्पिअरमनची द्विघटक उपपत्ती, पर्याय क्रमांक 4। कारण स्पिअरमनच्या मते बुद्धिमत्तेत जी सामान्य आणि एस म्हणजे विशेष घटक असतात, ज्यांचे मज्जातंतूच्या संघटनावर अवलंबून असणे मानले जाते। प्रश्न 17वा, शारीरिक दोषामुळे
मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गॅलॅक्टोसिमिया. हा एक चयापचयाचा दोष आहे, जे हार्मोन्सच्या अनियमिततेमुळे किंवा एन्झाईम्सच्या कमतरतेमुळे होतो. पुढचा प्रश्न आहे 71 नंबर. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्मृतीपाट्या. पुढचा प्रश्न 72वा. विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संबोध साध्यता प्रतिमान. जेरोम ब्रुनर यांनी मांडलेले हे प्रतिमान संबोध शिकण्यासाठी उपयुक्त आहे. प्रश्न 73वा. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सादृश्याचा नियम. प्रश्न 74वा. सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतेमधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजकीय भान. पुढचा प्रश्न. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो, पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवितो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रतिपुरण. म्हणजे एखाद्या क्षेत्रातील अपयश झाकण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवणे म्हणजे प्रतिपुरण. पुढचा प्रश्न आहे 76वा. रॉबर्ट गॅगे, इथे गॅगने वाचा. रॉबर्ट गॅगने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्तावित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? प्रश्न परत एकदा वाचण्यासाठी व्हिडिओ पॉज करून वाचा, मी उत्तर सांगणार आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. गॅगने यांच्या श्रेणीबद्ध क्रमात संकेत अध्ययनानंतर उद्दीपक प्रतिसाद अध्ययन येते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 77. विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर दिला असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सामान्यीकरण उपपत्ती. CH जड यांनी मांडलेली ही उपपत्ती तत्व शोधून काढण्यावर आधारित आहे. प्रश्न 78वा. मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत रिकाम्या जागा यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशी कृतीतून तशा संभाषणातूनही घडतात असे मत मांडले. तर कोणी मांडले? मग बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वायगोत्स्की. सामाजिक आंतरक्रिया आणि भाषा विकासावर यांनी भर दिला होता. प्रश्न 79. कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येते? तर हे येते क्रमन्वित पद्धतीत, पर्याय क्रमांक 1. 80वा प्रश्न आहे. शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक, सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नीती. हे नीतिमूल्य रुजवण्यासाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न 81. खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्व संदर्भात काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? शिक्षकाच्या व्यक्तिमत्व संदर्भात असत्य विधान आपल्याला शोधायचं आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 योग्य आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो. तर हे अयोग्य विधान आहे किंवा असत्य विधान. पुढचा प्रश्न आहे 82वा. अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेल्या हार्वर्डच्या पाठपद्धतीला रिकामी जागा विचार पद्धती असेही संबोधले जाते, जे हार्वर्डची पाठपद्धती आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उद्गामी पद्धत. पुढचा प्रश्न 83वा. ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे रिकामी जागा होय. तर याचं योग्य उत्तर आहे अनुकरण, पर्याय क्रमांक 3. क्रियात्मक पातळीवरील कौशल्याची पहिली पायरी म्हणजेच काय असते, ती अनुकरण असते. पुढचा प्रश्न आहे. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावं लागणारे दुःख अनुभव आपल्या मनचक्षू पुढे उभे राहतात, अशा कल्पनांना रिकामी जागा कल्पना म्हणतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सौंदर्यनिष्ठ. येथे पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन, पूर्णपणे कधी होतो तर जेव्हा असं असेल तेव्हा सौंदर्यनिष्ठ अनुभवाचे मुख्य लक्षण असते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हाच आहे. पुढचा 85 नंबर. एका वेळी किती उद्दीपिकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते ओळखा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते. तर हे काय आहे, हे सुसंगत नाही आहे. कारण का हे विधान चुकीचे यासाठी की जसे जसे मूल मोठे होते तशी त्याची अवधान कक्षा काय होते, वाढत जाते, परंतु इथे काय म्हटलेले कमी होत जाते. त्याच्यामुळे काय सुसंगत नाही. पुढचा प्रश्न आहे. जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे, जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही, हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्यंक पद्धत. 87 नंबरचा प्रश्न. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनांचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल. उदाहरण आहे. आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष इत्यादीच्या तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते. तर काय योग्य पर्याय असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अखंडत्व, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 88. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथींचे कार्य जोमाने होते. कोणत्या ग्रंथीतून. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उरुक्कस्थ ग्रंथी. प्रश्न 89. समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्याचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले. प्रश्न मानसशास्त्रामध्ये म्हणजे बालमानसशास्त्रामध्ये मोठे असतात, समजायला कठीण असतात, त्याच्यामुळे काळजीपूर्वक वाचावं लागते. नाही समजलं तर परत वाचा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी समस्यांचे व्यावहारिक आणि बौद्धिक असे वर्गीकरण केलेले आहे. प्रश्न शेवटचा आहे 90वा. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही. तर याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून द्यायचं आहे. मी याचं उत्तर बरोबर 12 तासाच्या नंतर कॉमेंटमध्ये पिन करून ठेवेल. तोपर्यंत या प्रश्नाचं आपण उत्तर द्यायचं आहे, कॉमेंट करून द्यायचं आहे. आपण यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. त्याचबरोबर आपण जर फेसबुकला पाहत असाल व्हिडिओला लाईक करा, पेज फॉलो करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. लवकरच पुन्हा भेटूया. आणि महत्त्वाची सूचना सांगायचं असं आहे की काही प्रश्नाचं उत्तर माझंही चुकू शकते, त्यामुळे आपण योग्य उत्तर जर आपल्याला वाटत असेल दुसरं तर आपण कॉमेंट करून मला सुचवू शकता.
लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.